दानोळी येथील लोकशाही प्रक्रियेत मतदार यादी अद्ययावत ठेवण्याकरिता प्रत्येक मतदारानं आपलं ऋणपत्र भरून देणं बंधनकारक आहे। याकरिता सर्व मतदारांनी या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात सक्रिय सहकार्य करून गणना अर्ज भरून आपलं नाव मतदार यादीत कायम राहील याची मतदारांनी खात्री करून घ्यावी असं आवाहन गाव कामगार तलाठी महेश नागरगोजे यांनी केलं आहे। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण प्रभावीपणे राबवण्यात येत आहे। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश प्रत्येक पात्र मतदारांची माहिती अद्ययावत करून मतदार यादी अचूक, पारदर्शक व त्रुटीविरहित करणं या अनुषंगानं संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे BLO आपल्या प्रभाग 1 ते 6 मध्ये प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन गणना करत आहेत। अर्ज 2 प्रगतीमध्ये वितरित करीत आहेत। तसेच अर्ज भरून घेण्यासाठी व आवश्यक माहिती पडताळण्यासाठी BLO नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देत आहेत। ज्या मतदारांची पहिल्या भेटीत भेट होऊ शकली नाही अशा मतदारांच्या घरी BLO यांनी किमान 3 वेळा भेट देण्याची कारवाई केली आहे। मतदारांनी स्वतःहून कुटुंबातील सर्व पात्र सदस्यांचे अर्ज भरून त्यासोबत रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक त्या ठिकाणी स्वाक्षरी करून दिनांक 16 ऑगस्ट 2026 पर्यंत संबंधित BLOकडे जमा करावेत। ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास संबंधित व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी कोणताही हलगर्जीपणा करू नये। मतदानाचा हक्क हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत लोकशाही अधिकार आहे। आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार अबाधित राहण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे दानोळीतील व परिसरातील ग्रामस्थांनी स्वतः ही प्रक्रिया पूर्ण करून आपले नातेवाईक, मित्रपरिवार व शेजाऱ्यांनाही याबाबत जागरूक करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। आपलं सहकार्य, लोकशाहीची ताकद या भावनेतून प्रत्येक पात्र मतदारानं या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन गाव कामगार तलाठी, ग्रामविकास अधिकारी, कृषी अधिकारी, पोलीस पाटील प्रशांत नेचकर, ग्रामपंचायत कर्मचारी, धान्य वितरण कर्मचारी, शिक्षक या शासकीय अधिकाऱ्यांनी हे आवाहन केलं आहे। मराठी S न्यूजसाठी दानोळीहून विजयराज जगदाळे।